काहीच लग्नाचं घर बोलल्यानंतर छोटी मोठी शॉपिंग राहतच असते. तर आम्ही पुन्हा दुसऱ्या दिवशी बाहेर निघालो शॉपिंग करण्यासाठी. आणि काय होतं ना, इकडे काम थोडं जास्त आहे ना, तर त्याच्यामुळे मला व्हिडिओज बनवता येत नाही आहे सध्या, कारण व्हिडिओ शूट करताच येत नाही आहे. ठीक आहे, म्हणून हे राहून जातं आहे व्हिडिओ अपलोड करणं. आम्ही गेलेलो शॉपिंगला, तिकडनं आलो. त्याच्यानंतर आमचं गावाला जे घर आहे तर ते फार मोठं आहे ना आमच्या मुंबईच्या घरापेक्षा तरी. तर आमची नव्याला एवढी मजा येते ना, सतत बाहेर आत बाहेर चालू असतं तिचं. ते झाल्यानंतर संध्याकाळी मॅडमला बसवलेलं, बाहेर गेलेली ती. ओटा आहे छोटा, त्याच्यावरती जाऊन बसलेली आणि स्वतःची चप्पलचा शो ऑफ चालू होता मॅडमचा. कारण की आम्ही नवी चप्पल घेतलेली ना गावी इकडे तिकडे फिरण्यासाठी, कारण हा उन्हाळ्याचे दिवस आणि ती चप्पल घालत नाही म्हणून स्लीपर घेतलेली अशी छान अशी. पण तरीही मॅडम विदाऊट चप्पलच फिरत आहे तिथे एवढं कडक उन्हामध्ये देखील. दुसऱ्या दिवशी सकाळी उठली नव्या मस्त 10 वाजताच. तिचा अंघोळ वगैरे सगळं झालेलं होतं. तिला तिच्या आजोबांसोबत जायचं होतं गाडीमध्ये आणि ते निघून गेले. तिला घेऊन नव्हते गेले. ती थांबली होती मस्त चष्मा वगैरे घालून रेडी होऊन. आणि मग काय गेली बोलल्यानंतर आता मग करणार काय ना. तर आधी तर ती गाडी जवळच उभी होती, पण ती गाडीनं घेऊन जातात ते दुसऱ्या गाडी घेऊन गेले आणि ही गाडी तिथेच उभी होती. मग मॅडम आल्या घरामध्ये आणि ऊन बघा किती तापतं आहे, पण ती काय ऐकत नव्हती. संध्याकाळ झालं काय तिला खायचा होता डोसा, आणि गावाला इकडे लवकर डोसा भेटत नाही गुजरात साईडला, म्हणजे कुठे कुठे मिळतो, आमच्या इकडे मिळत नाही. तर मग ती डोसासाठी चिडली होती. तोंड बघा किती बारीक केलेलं आहे. आम्ही कसंही करून एका ठिकाणी भेटतो डोसा असं माहीत पडलं. मग गाडी काढून आम्ही गेलो, डोसा घेतला. माझ्या बाबूने डोसा खाल्ला जरासा बघा, स्वतःच हाताने स्वतःच खाते, तेव्हा तिच्या चेहऱ्यावरती तो आनंद आला. मग काय लगे हात हमने भी बहती गंगा में हात धो लिया. मीही डोसा मागवला आणि मस्तपैकी तो डोसा असा एन्जॉय केला खाऊन. मग आम्ही घरी आलो.